Hello students. So now next article from this chapter is Stokes law. Stokes is the name of scientist. So in 1845, Sir George Gabriel Stokes. So this is the name of that scientist, and he proposed a law, and that law is known as Stokes law. So the statement of that law, first we see the viscous force, that is Fv, acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to number 1, radius of the sphere r, number 2, its velocity v through the fluid, and number 3, coefficient of viscosity eta of the fluid. So that is the statement of Stokes law for fluids. आता स्टोक लॉची जी स्टेटमेंट आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, एका ट्यूब मध्ये विस्कोज लिक्विड घ्यावं लागेल. या विस्कोज लिक्विड मध्ये आपण एखादा स्पियर किंवा एखादा छर्रा, समजा सायकलचा छर्रा, जर त्या लिक्विड मध्ये ड्रॉप केला, लिक्विड मध्ये ज्यावेळेस आपण छर्रा ड्रॉप करतो त्याच्यावर फोर्स लागतो, या ठिकाणी विस्कोज फोर्स, त्याला नाव देऊ आपण Fv. हा जो छर्रा या ठिकाणी विस्कोज लिक्विड मध्ये ड्रॉप केलेला असेल, या ठिकाणी ड्रॉप केलेल्या छर्र्यावर असणारा जो फोर्स आहे, हा फोर्स कशा कशाच्या समप्रमाणात बदलतो. नंबर 1, या छर्र्याची त्रिज्या, या छर्र्याची त्रिज्या असेल समजा स्मॉल r, या छर्र्याचा वेग, या छर्र्याचा वेग असेल v, आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, हे जे लिक्विड आहे त्या लिक्विडचं कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे ईटा, या 3 गोष्टीवर डिपेंड असतो या ठिकाणी लागलेला फोर्स. या नियमाला आपण म्हणतो स्टोक्सचा नियम. आता त्यालाच आपण या ठिकाणी लिहिले, कन्सिडर स्फेरिकल बॉडी ऑफ रेडियस स्मॉल r which is falling through viscous medium. या ठिकाणी विस्कोज मीडियम आहे, एक सायरप घेतला असेल किंवा मध घेतला असेल, ग्लिसरीन लिक्विड घेतला असेल ट्यूब मध्ये, त्याची वेलोसिटी आपण दाखवली v अक्षराने, F ला दाखवली आपण विस्कोज फोर्स, आणि ईटाला म्हणतो आपण कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. या स्टोकच्या नियमानुसार आपण त्याला आता मॅथमॅटिकली लिहिता येईल. त्याला लिहिता येईल देअरफॉर Fv इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ईटा Rv. या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. या प्रोपोर्शनल सॉल्व करत असताना आपल्याला त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म घ्यावा लागेल. आता याला लिहिता येईल देअरफॉर Fv इज इक्वल टू 6 पाय ईटा Rv. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1, where this 6 pi is the constant, and that constant is called as constant of proportionality. So this equation number 1, the proof of that equation number 1 can be derived using dimensional analysis. आपण 11वीला जे डायमेन्शनल एनालिसिस यूजेस पाहिले त्या यूज नुसार आपल्याला याचा प्रूफ या ठिकाणी काढता येतो. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दोघांचं डायमेन्शन त्या ठिकाणी सिमिलर आहे. त्याचा प्रूफ आपल्याला 12वीच्या सिलेबस मध्ये नाही. हे होता स्टोक्स लॉचा नियम. त्यानंतर आता आपण पाहू पुढचं आर्टिकल आहे टर्मिनल व्हेलॉसिटी. So after Stokes law we start new article, and this is the last article from this year for the second chapter. So that is the terminal velocity. For that we consider a spherical body. This is the spherical body which is flowing through the viscous liquid or viscous fluid. आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे सुरुवातीला टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय. आताच आपण पाहिल्याप्रमाणे स्टोक्स लॉ मध्ये आपण काय करतो, एक काचेची नळी घेतो, त्या नळीमध्ये आपण ग्लिसरीन असेल, फेनॉल असेल किंवा मध असेल, कुठलाही एखादा फ्लुइड त्या ठिकाणी ड्रॉप करतो, पूर्ण त्याला फिल करतो, भरून घेतो, आणि त्याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे सायकलचा छर्रा असेल तर छर्राचा आपण ड्रॉप केला तर आपल्याला त्याला व्हेलॉसिटी असते, आणि त्यानंतर छर्रा असा मध्ये पडल्यानं सुरुवातीला त्याचा वेग वाढतो आणि काही वेळानंतर त्याचा कायम वेग राहतो, कॉन्स्टंट वेगाने तो छर्रा खाली येत राहतो.
तर ज्यावेळेस तो कॉन्स्टंट वेगाने सर्रा खाली येतो तर त्याला आपण म्हणत असतो टर्मिनल व्हेलॉसिटी. आता ही जे व्हेलॉसिटी याच्यावर आता या ठिकाणी छर्यावर ड्रॉप केल्या असतात या छर्यावर कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतात त्या ठिकाणी विस्कोस फोर्सेस एक्सपिरियन्स्ड बाय इट आर नंबर 1 Fe. व्हॉट इज मीन बाय Fe? Fe इज अ विस्कोस फोर्स आणि विस्कोस फोर्स कसा असेल डायरेक्टेड अपवर्ड. याच्यावर असणारा जो विस्कोस फोर्स आहे हा विस्कोस फोर्स असेल वरच्या दिशेला. त्यानंतर नंबर 2 Fg. Fg इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल खालच्या बाजूला. या ठिकाणचा हा कोणता फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या बाजूला. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल विस्कोस फोर्स आपण काय लिहू Fe च्या या ठिकाणी शब्द आपण म्हणतो Fv विस्कोस फोर्स. हा या ठिकाणी दाखवला हा वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूचा फोर्स कोणता आहे Fg. आता नंबर 3 Fu म्हणजे त्याला आपण म्हणतो बायोट फोर्स किंवा त्यालाच आपण म्हणतो अपथ्रस्ट आणि अपथ्रस्टची डायरेक्शन कुठे आहे इट इज डायरेक्टेड अपवर्ड. ही अपथ्रस्ट ज्याला आपण दाखवलं Fu अक्षराने. असे त्या स्फिअरवर किती फोर्स लागले गेले 3 प्रकारचे फोर्स लागले गेले. व्हेन द स्फिअर अटेन टर्मिनल व्हेलॉसिटी. आता सांगितलं मी तुम्हाला हा लिक्विड मध्ये हा छर्रा आपण ड्रॉप केला तर सुरुवातीला तो जास्त फास्ट खाली येईल. फास्ट खाली आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा वेग तिथून नंतर पुन्हा खाली येताना समजा आपण 100 सेंटीमीटरची एखादी ट्यूबलाईट घेतली आणि ती ट्यूबलाईट फोडून त्याच्यामध्ये आपण लिक्विड फिल केले. त्याला मार्क केले आपण सुरुवातीला 30 सेंटीमीटर नंतर 30 सेंटीमीटर नंतर 30 सेंटीमीटर आणि शेवटचं 10 सेंटीमीटर. असे जर त्याला आपण चिठ्ठ्या लावून तिथं जर फिक्स केलं तर पहिल्या 30 सेंटीमीटर पर्यंत त्याचा वेग जास्त असेल लिक्विडमध्ये पडल्यावर आणि 30 पासून नंतरच्या खाली तळाला येईल राहिलेल्या 70 सेंटीमीटर मध्ये त्याचा वेग तिथं कमी कमी किंवा कॉन्स्टंट वेगाने तो छर्रा खाली येतो त्याला आपण म्हणत असतो टर्मिनल व्हेलॉसिटी. मध्ये या ठिकाणी ज्यावेळेस त्या छर्याला टर्मिनल व्हेलॉसिटी त्यावेळेस काय म्हणता येईल तर टोटल अपवर्ड फोर्स वरच्या बाजूचा फोर्स याची किंमत कशाबरोबर असेल टोटल डाऊनवर्ड फोर्स असेल. आता पहिला आपण या ठिकाणी अपवर्ड फोर्स साठी काय आहे टोटल डाऊनवर्ड फोर्स साठी आपण त्या ठिकाणी लिहिले डाऊनवर्ड फोर्स म्हणजे वेट ऑफ स्फिअर and upward force is equal to this viscous force plus this upthrust. ह्या दोघांची ऍडिशन दोघांची बेरीज याला आपण म्हणतो टोटल अपवर्ड फोर्स. त्याला नाव द्या आपण इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे वेट ऑफ स्फिअर. वेट म्हणजे त्या स्फिअरचं वजन W इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. परंतु आपल्याला या ठिकाणी मध्ये बट मास ऑफ स्फिअर इट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्फिअर इनटू डेन्सिटी. हा या ठिकाणी स्फिअर आहे. स्फिअर असल्यामुळे त्या ठिकाणी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला येईल 4/3 पाय आर क्यूब आणि डेन्सिटीसाठी आपण काय लेटर वापरतो रो वापरतो. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मासची व्हॅल्यू आली मास ऑफ स्फिअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इनटू रो. आता ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. या ठिकाणी लिहिले पुट व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन नंबर 1. वी गेट वेट ऑफ स्फिअर इज इक्वल टू स्मॉल m इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इनटू रो and this is multiplied by g. So we got weight of sphere, that means left hand side of equation number A should be equal to 4/3 pi r cube rho into g. So substitute this value in equation number 1. We get weight of sphere equal to 4/3 pi r cube rho g. Now we substitute value of right hand side. So that is equal to volume of that is equal to viscous force, and viscous force using Stokes law we studied that it is equal to 6 pi eta rv plus upthrust. Now we find value of upthrust. Upthrust is equal to F into U, or we can write Fu. This is the upthrust force which is acting on the sphere in upward direction. So that is equal to force equal to mass into acceleration due to gravity. Similarly, we calculate mass of sphere, that is equal to volume into density, and this value should be equal to 4/3 pi r cube into rho.
So substitute this value here, 4 by 3 pi r cube. Instead of rho, we have to keep here density sigma, and this is multiplied by g. Here in this equation, what is r? R is called as the radius of the sphere. The sphere which having radius small r. What is m? M is the mass of sphere. Rho is the density of sphere. We use here letter rho. Then eta, this letter eta is known as coefficient of viscosity. Then sigma, this sigma letter is used here for upthrust. So that is the density of medium, and g is known as acceleration due to gravity. When we substitute value of upthrust in equation number 1, we get that is equal to 4 by 3 pi r cube sigma g. Now see here in this equation, left hand side consisting this 4 by 3 pi r cube g. Right hand side also contain 4 by 3 pi r cube g. Now take common and we find this value 6 pi eta rv is equal. We take 4 by 3 pi r cube g is common and we shift this term into left hand side. It is equal to in bracket rho minus sigma. Now we calculate from this equation value of v. V is the terminal velocity. Therefore, this is the v. This term 6 pi eta r in left hand side it is in multiplication. When we take into right hand side, it goes to the dividation. So we got 4 by 3 pi r cube g rho minus sigma. Take this term to right hand side, it becomes 1 upon 6 pi eta r. Now cancel this term. 2 to the 4, 2 3 the 6. There is a pi. This pi getting with this pi. There is a single r. There is a r cube. So 1 r getting cancelled. R square is remain there. So now we see here velocity v equal to this 2. 3 into 3, 3 3 is 9. So we get 2 by 9. R square is remain here. R square g sigma minus rho upon eta. So call this as equation number 2. So this equation number 2 gives equation for terminal velocity of the fluid. Now from equation number 2 we have to calculate equation for coefficient of viscosity, that is eta. So from equation number 2 we write eta equal to 2 by 9 r square g sigma minus rho divided by v. So call this as equation number 3. So this equation number 3 gives equation for coefficient of viscosity of the fluid. So this is a derivation of terminal velocity. So this is the last point of your chapter, and the next point from this chapter they are deleted due to COVID-19. That means your syllabus is reduced. So these articles are equations of continuity, that is 2.8. Next 2.9 Bernoulli's equation. This is also deleted for HSC exam in this year. And after that applications of Bernoulli's equation, they are also deleted for your syllabus. So that is the last article from chapter number 2 of terminal velocity.